हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर तुम्ही आतापर्यंतचा आमचा नागपूर ते दिल्लीचा प्रवास बघितला असेल. आम्ही कशाप्रकारे किती वाजता निघालो तर. आणि आता सकाळी आम्ही बघा रेल्वे स्टेशनला सगळं रेडी वगैरे होऊन आता आम्ही चांदणी चौक मार्केटला चाललो आहे. तर इथपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ पहिला बघितला होता. आता हा दुसरा आहे. तर आम्ही ऑटो करून जात होतो कारण कृषिका ट्रेनमध्ये बोर झाली होती म्हणून. तर हे बघा आता इथे पोचल्यानंतर एक सुंदरशी अशी बिल्डिंग होती. खूप छान होतं, ज्वेलरी शॉप वगैरे होतं तिथे मोठं. तर हे चांदणी चौक मार्केटमध्येच आहे. खूप छान होतं आणि मी बिल्डिंग आवडली, मला ती दाखवण्यासारखी वाटली म्हणून मी दाखवली. आणि खूप गर्दी असते चांदणी चौक मार्केटमध्ये, तुम्ही बघाल पुढे इतकी गर्दी असते की म्हणजे काही शूट करताना पण इतका त्रास व्हायचा मला की शूट पण व्यवस्थित घेता येत नव्हतं. इकडनं धक्का तिकडनं धक्का, भरपूर गर्दी असायची. आणि इकडे बघा सगळे खाण्याचे स्टॉल होते. तर सर्वात पहिले आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर इथे बघा पावभाजी बनवत होते. तर इथे आम्ही आणि दिल्लीकडे वगैरे आपल्याकडे असं उपमा पोहा जसा मिळतो नाश्त्याला तसा तिथे मिळत नाही. तिथे तुम्हाला आलू पराठे, गोबी पराठे, परत असं पावभाजी, मोमोज ह्याच गोष्टी मिळतील. कारण तिथे असा पोहा उपमा फार कमी बनवला जातं नाश्त्यामध्ये. आणि आपल्याला ते खायची सवय असते. सकाळी सकाळी आपल्याच्याने इतकं हेवी खाणं होत नाही. तर बघा आम्ही इथे पॅटीस घेतली होती आणि एक आलू पराठा, छोले भटुरे घेतले होते, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. आणि आलू टिक्की वगैरे खूप छान बनवली होती. खरंच एक आहे की चांदणी चौक मार्केटमध्ये खायला जा कधी, तुम्हाला नक्की आवडेल. खूप टेस्टी मिळतं आणि स्ट्रीट फूड नक्की टेस्ट करून बघा. खूप टेस्टी आणि खूप छान होतं खाण्यासारखं. आम्ही छोले भटुरे आणि पॅटीज आणि हा पराठा, आम्ही ह्या 3 वस्तू बोलवलेल्या होत्या खायसाठी. आणि आता आलो आहे बघा चांदणी चौक मार्केटमध्ये. इथनं सगळे शॉप सुरू होतात, ज्वेलरीचे, ड्रेसेसचे, सँडल, शूज, जे हवं ते सगळं मिळतं. इतकं सुंदर सुंदर डिझाईन्सचे बँगल्स होत्या. खूप म्हणजे इतकं सुंदर मार्केट आहे, खरंच घेण्यासारखं. खूप इच्छा होती ती घेण्यासारखी, पण इतकं लगेज आम्ही सोबत कॅरी करू शकत नव्हतं कारण आमचं जाताना फ्लाईटची तिकीट झालेली होती. तर आम्हाला जास्त काही लगेज नेता येत नव्हतं आलं असतं. त्यामुळे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे स्वेटर जॅकेट हे भरपूर असल्यामुळे याचं वेट भरपूर होतं बॅगचं. तर आणि आम्हाला आता इथे जॅकेट वगैरे पण घ्यायचे होते. तर आम्ही काही इथनं जॅकेट नेले नव्हते कारण माहिती होतं दिल्लीला मार्केट आहे आणि तिथनं घेऊ आम्ही, छान क्वालिटी मिळेल म्हणून आम्ही तिथनंच घेतले सगळे जॅकेट वगैरे. आणि इकडे बघा पर्स वगैरे खूप सुंदर सुंदर होत्या. थोडीफार शॉपिंग केली आम्ही, जॅकेट वगैरे घेतलं. तिथे जे महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याच घेतल्या कारण इतकं काही होतं घेण्यासारखं, पण नेण्यासाठी आम्हाला वेळ नव्हता तेवढा. कारण बॅगचं वेट पण भरपूर वाढलेलं असतं, आधीच झालेलं होतं. आणि परत एवढं सगळं सामान घेऊन जाणं, कारण फ्लाईटमध्ये तेवढं अलाऊ नसतं 15 किलोच्या वरती. त्यामुळे पण हा व्हिडिओ तुम्हाला भरपूर लेट येत आहे, त्यामुळे मी सांगते आहे तुम्हाला. कारण आम्ही तिथे बर्फामध्ये अडकलो होतो, त्यामुळे आमची फ्लाईट पण मिस झाली होती आणि आमच्या फ्लाईटची तिकीट आम्हाला कॅन्सल करावं लागली. नंतर आम्ही ट्रेननेच आलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ नंतर येतो आहे कारण मी इथे नागपूरला पोहोचल्यानंतर सगळे व्हिडिओ शूट करते आहे. तर तुम्हाला एक एक व्हिडिओ आता प्रत्येक घरी आल्यानंतर आरामात एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवती आहे. तर बघा हा चांदणी चौकचा मार्केटचा हा चौक आहे. इथे मस्त स्ट्रीट फूड आहे खायसाठी आणि इथे खूप छान छान असं खायसाठी होतं सगळं. तर आम्ही तिथे पण थोडं थोडं खाल्लं. आणि चला तर बाहेर फिरायला गेल्यानंतर खाण्याची मजा एक वेगळीच असते. आणि इकडे बघा सँडल्स, सगळे चप्पल्सचे दुकान लागलेले होते, खूप छान होते चप्पल वगैरे पण. आणि कृषिकाच्या पप्पांनी हे जॅकेट बघितलं होतं, त्यांना आवडलं, त्यांनी घेतलं पण जॅकेट. आणि मी पण तिथनं जॅकेट घेतलं, तुम्हाला पुढे दिसेलच मी कोणतं जॅकेट घेतलं तर. कारण मी जॅकेट घेत असताना व्हिडिओ काही शूट केला नव्हता. तर हे बघा मी दाखवते आहे तुम्हाला हात लावून. हे अशा प्रकारचं जॅकेट आहे. आता ते दादांनी फोल्ड करून ठेवलं होतं, तुम्हाला मी जेव्हा वेअर करेल तेव्हा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. बघा मिस्टर जॅकेट बघत आहे आता जॅकेट घ्यायचं आहे. परी तू घेणार जॅकेट? हां, खूप छान कलेक्शन्स आहे या शॉपमध्ये, आम्हाला इथे आवडले. मी पण एक जॅकेट घेतलाय आणि मिस्टर पण बघत आहे आता. आणि मी घेतलेलं तुम्हाला दिसेलच घातल्यानंतर. आता त्यांनी फोल्ड करून ठेवलेलं आहे त्यामुळे मी दाखवू नाही शकली, नंतर दिसेलच तुम्हाला.
आणि सारिका आणि उदय जावई ते थोडंसं तिकडे आहे, तर येतीलच ते पण थोड्या वेळात. चला तर असाच व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला नक्की छान छान बघायला मिळेल. बघा आता संध्याकाळची वेळ झाली होती, पूर्ण दुपारभर आम्ही मार्केट फिरलो आणि आता संध्याकाळचे 6-6:30 वाजले असतील कदाचित. आणि आम्ही बाहेर खूप थंडी पण वाढलेली होती, दिल्लीला भरपूर थंडी होती आम्ही गेलो तेव्हा. आणि आता इथे गरमागरम स्ट्रीट फूड होतं, तर ते खाण्याची मजा एक वेगळीच होती थंडीमध्ये, तर ते पण आम्ही घेतलं खायसाठी. आणि सारिका आणि परी बघा कशी शॉलमध्ये गुंडाळून बसलेली आहे, कारण त्यांना खूप थंडी वाटत होती. त्याला खूप अंधार पडलाय आता, खूप जास्त अंधार झालेला आहे. आणि आता आम्ही हे खातोय गरम गरम, थंडी पण खूप वाढलेली आहे. तर बघा कृषिका कशी करते. चला तर आता पूर्ण मार्केट फिरून झाल्यानंतर तिथे एक हल्दीराम होतं, तर हल्दीराममध्ये आम्ही थोडंसं जेवण वगैरे करून घेतलं तिथेच, कारण आमची मग रात्रीची ट्रेन होती, आम्हाला जायचं होतं देहरादूनला. तर देहरादूनची ट्रेन असल्यामुळे आम्ही आधीच जेवण वगैरे करून घेतलं तिथे. चला आमचा पूर्ण दिवस आज चांदनी चौक मार्केटमध्ये गेला. आता आम्ही हल्दीराममध्ये बसलोय, तर हल्दीराममध्ये आता जेवण नाश्ता दोन्ही होता इथेच. मग आमची ट्रेन आहे रात्रीला 10:30 वाजता, आम्हाला जायचं आहे देहरादूनला. देहरादूनला, तर त्यामुळे आम्ही इथेच आता जेवण वगैरे करून रेल्वे स्टेशनला जाऊ. तर तुम्हाला चांदनी चौकचं मार्केट कसं वाटलं नक्की सांगा. बर्फामध्ये उद्या कृषिका बघा कशी अवतार, तर बघा आमचा पूर्ण खराब. चला व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू करा, कसे वाटतात नक्की सांगा. चला हळू खा. चला तर बघा तुम्ही, आता आम्ही हल्दीराममध्ये जेवण वगैरे केलं, तो पण व्हिडिओ बघितला. आता आम्ही तिथनं रेल्वे स्टेशनला गेलो आणि रेल्वे स्टेशनवरून ट्रेनमध्ये बसलो. तर सेकंड AC ट्रेन आहे, तर त्याच ट्रेननी आम्ही निघालोय आता देहरादूनला. तिकडनं मसुरीला जायचं आहे. तर आता रात्रीचे 11 वाजले आणि आम्ही आता ट्रेनमध्येच आहोत. तर तुम्हाला सकाळचा व्हिडिओ पुढे येईलच, तर व्हिडिओ कंटिन्यू करा, बघत राहा. आणि लाईक कर, शेअर कर नाही म्हटलं, आणि लाईक कर, शेअर कर, सबस्क्राइब कर. बाय बाय.